झटपट बेसनची रेसिपी जी आपण भाकरीसोबत आणि चपातीसोबतही खाऊ शकतो। तेल मस्त गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी टाकूया। कांदा टाकलेला आहे। आता मस्त तळून घेऊया। त्याच्यानंतर आपण मिरची टाकूया। नंतर आपण त्याच्यामध्ये मस्त हलवून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करूया। तो पण मस्त हलवून घेऊया। नंतर हळद टाकूया 1 टीस्पून, ते पण मस्त तळून घेऊया। नंतर मीठ ॲड करूया, छान हलवून घेऊया। नंतर मी बेसन अगोदरच त्याचं हे करून ठेवलेलं होतं ग्रेव्ही, कारण ते हलवताना गाठी बनतात त्याच्यामुळं नंतर गरम पाणीही करून ठेवलेलं होतं। थोडं हलवून घेऊया। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया, त्याला शिजण्यासाठी 10 मिनिटं देऊया। बघा मस्त शिजलेलं आहे आता बेसन। आता सर्व करूया। ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत मस्त खाऊया।